ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली भूते झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम रे चरणात दुसरे चरणात दुसरे चरणात ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शरण शरण हनुमन्ता शरण तुम्हारो राम शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा। वचन ऐका कमलापती मज रंकाची विनंती करजुडी तो कथे काळी आपण असावे जवळी। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाकरिता निवडलेली अभंग रचना देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय साधूची यथार्थ लक्षण प्रतिपादन करतात। विठ्ठला
अभंगामध्ये श्री तुकोबराय जो आपला भाव प्रगट करतात, महाराज म्हणतात कैसा ज्याचा अनुभव. प्रश्न केलाय महाराज म्हटले ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. महाराज कैसा ज्याचा अनुभव देव तया जवळी असे पापनासे दर्शने कैसा ज्याचा अनुभव. काम क्रोधाना ही चाली भूते झाली समता. महाराज म्हटले कैसा ज्याचा अनुभव. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विठाला महान भगवत भक्त श्री हनुमंतरायाच्या या पवित्र दरबारामध्ये गेले अनेक वर्षापासून म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु 36 वर्षापूर्वी याच मारुतीरायाच्या दरबारामध्ये पहिला सप्ताह आरंभ झाला. तो 36व्या वर्षापर्यंत आपण सगळ्या मंडळीने सांभाळला आणि ते सांभाळण्याची शक्ती जर आपल्याला कुणी दिली असेल तर ती ग्रामदैवताने दिलेली आहे. मारुतीरायाच्या कृपाआशीर्वादाने हा आपल्या ग्रामदेवतेचा उत्सव आहे आणि तो उत्सव 36 वर्षापासून आपल्या या गावातील सर्व जाती धर्मातील मंडळी एकत्र येऊन सर्व प्रभूची आपण लेकरं आहोत या न्यायाप्रमाणे इथे ही सेवा आतापर्यंत संपन्न झाली. त्यातलं हे आजचं 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्राप्त झाली आहे. महाराज म्हटले की हे प्रारब्ध जर काय असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याकरिता संत वाङ्मयाकडे पाहावं लागेल. आणि संतांचं वाङ्मय तुम्ही पाहिलं की तुमचं प्रारब्ध कळल्याशिवाय राहणार नाही. आज काय प्रारब्ध आहे. महाराज म्हटले स्वर आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो. चाल नीट ऐका, चाल नीट ऐका. आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो. आले भागाते करीतो आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो.
रे तो आले भागाते हरी आले भागाते हरी तो आले भागाते हरी तो आले भागाते हरी तो आले भागाते कुंडली गवरदारी ज्ञानदेव पवनसूत हनुमान की महाराज प्रारब्ध काय आहे हे आपल्याला जर आपलं शोधायचं असेल तर मी हे बोलत होतो की संतांचं वाङ्मय पाहावं लागेल. कोणाचं प्रारब्ध काय हे काही मला सांगता येणार नाही, पण माझ्या प्रारब्धाची जी आजची स्थिती आहे ते मला सांगण्याकरिता हे बोलावं लागलंय. याचं कारण असं आहे की हा तपपूर्ती सोहळा संपन्न करत असताना थोर संतांचा कृपाशीर्वाद घेऊन हे कार्य आरंभ केलेलं आहे. वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू बनशी बाबा, वैकुंठवासी महान संत श्री दत्तगिरी महाराज सावखेडकर, त्याचबरोबर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू किसनगिरी बाबा, अखिल हिंदुस्थानाचं वैभव असणारे राष्ट्रतुल्य राष्ट्रसंत पूजनीय आपले देवगडचे बाबा, त्याबरोबर महंत सुनीलगिरी महाराज, रमेशानंदगिरी महाराज, या थोर सर्व सत्पुरुषांचा कृपाशीर्वाद घेऊन हे कार्य आपण संपन्न करत आहोत. गावातील असणारे आमचे युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण श्री कृष्णा महाराज काकडे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने अथक परिश्रमाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. गावातील सर्व आबाल वृद्ध मंडळी याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत आणि हे कार्य 36 वर्षाचं एक जबाबदारीचं. काल देवगडचे बाबा आपल्या या कार्यक्रमाला भेट देऊन गेले सकाळी. त्यांनी सांगितलं की एवढ्या वर्ष गावांना हा कार्यक्रम सांभाळला. तो सांभाळत असताना सर्व मंडळींनी आपल्या धर्माची उंची कशी वाढेल, आपल्या राष्ट्राची उंची कशी वाढेल आणि आपल्या संतांना एक आदर आपल्याला कोणत्या प्रकाराने समोर ठेवता येईल, देता येईल, याच्याकरिता हे कार्य आतापर्यंत चालू केलेलं आहे. हा कार्यक्रम करत असताना करण्यापाठीमागचा उद्देश काय, तर 1989 भाऊसाहेब बरोबर का, 22/4/1989 ला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह आरंभ झाला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुढे 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 चालत 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 इथे ज्यांना संस्थेबद्दल कल्पना आहे, माहीत आहे, त्यांच्यासाठी सांगतो की पहिल्या सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन विठ्ठल बाबा घुलेंचं इथं झालेलं आहे. का ज्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि पूज्यश्री बनशी बाबाचे परममित्र त्यांनी इथं कीर्तन केलंय. ती पत्रिका इथे आहे आज. असं एक पवित्र कार्य त्या कालखंडामध्ये सुरू झालं.
ते सुरू करत असणारी जी मंडळी आहेत त्यातले बऱ्यापैकी मंडळी आज आपल्यात नाहीत, आणि जे आहेत त्याच्यापैकी आमचे आदमाने भाऊसाहेब, त्याबरोबर आसुरवाळ मामा पवार, ही काही वेचक मंडळी आता शिल्लक आहेत. मी भाग्य समजतो की तुम्ही सुरू केलेलं हे कार्य तुमच्या डोळ्या देखत तपपूर्तीपर्यंत चाललं, यापेक्षा काय भाग्य पाहिजे. विठाला 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 हे करत असताना फक्त सप्ताहापुरतं मर्यादित न राहता त्या काळातील आदरणीय श्री भाऊसाहेबांच्या समवेत काम करणारे स्वर्गीय श्री भास्करराव पाटील काकडे, आदरणीय श्री चिंधे साहेब, ज्येष्ठ श्रेष्ठ श्री नाथबाबा पवार, ही त्या काळातील सगळी परमार्थिक वाटचाल या गावाची सुरू करणारी मंडळी, आणि आसुरवाळ मामा ही मंडळी, या सगळ्या मंडळींनी हे पुढे चालत 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 आज 36 वर्ष याला पूर्ण होत आहेत. पुढे मंदिरही झालं. मंदिर तालुक्यामध्ये पहिलं मंदिर, हे स्लॅबचं मंदिर, या तालुक्यामधलं पहिलं मंदिर. इथे त्यावेळेस भाऊसाहेब बरोबर का, हे विशेष, हे पूर्ण दगडी आहे, आणि याचा एक एक दगड नेवाशातून आला. इतकं सुंदर भव्य दिव्य मंदिर त्या काळामध्ये सर्व मंडळीला एकत्र घेऊन, म्हणजे आता जर तो आकडा सांगितला तर हसण्यासारखं वाटेल. 75 रुपये एकरी, बरोबर का, एका एकराचे 75 रुपये वर्गणी सुरू केली, आणि मोठ्या प्रेमानं संपूर्ण गावाने त्याला सहकार्य केलं. ते मंदिर त्या कालखंडामध्ये अवघं 1,55,000 का 1,56,000 मध्ये पूर्ण झालं. 1,65,000. आता एक भिंत सुद्धा होणार नाही. पण त्या काळामधली गावाचा असलेला एकोपा, त्या काळातील गावामध्ये असलेला एकामेकाविषयी आदर, आणि त्यातून ही मारुतीरायाची भव्य दिव्य असणारी वास्तू या गावामध्ये निर्माण झाली. मंदिर आलं, मंदिरापुढे आलेले सर्व असणारे धार्मिक उत्सव आले. ते उत्सवही देखील प्रामाणिकपणे या मंडळींनी चालवले, आणि ते चालवत असताना त्याचं फलित काय, तर त्याचं फलित मी असं समजतो की या गावामध्ये अनेक मंडळी उच्च शिक्षित झाली, अनेक मंडळी व्यावसायिक उद्योजक झाले. गाव छोटं, इथे शिक्षण घेऊन अनेक मंडळी बाहेर गेले, पण बालपण त्यांचं कुठे जर गेलं असेल तर मारुतीरायाच्या मंदिरात गेलं. ही कृपा कधी कधी विचारलं तर प्रश्न पडतो, देव कसं देतो आणि देव कसं घेतो. देवाचं देणं कळत नाही आणि देवाचं घेणंही कळत नाही. लक्षात ठेवा, देव वेगळा आणि ग्रामदैवत वेगळं. हनुमंतरायाची स्थापना करण्यामागचा उद्देश, जो समोर आला, मारुतीरायाची स्थापना कोणी केली माहिती आहे का? रामदास स्वामी. बरोबर. रामदास स्वामी कोण होते? रामदास स्वामी हे सावध होते. एका सावध असलेल्या सत्पुरुषाने, एका साधूने या जगाला समतेचा संदेश मिळेल प्रत्येक गावामध्ये, याच्याकरता ही पवित्र वास्तू निर्माण केली. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर गावामध्ये मंदिरं नसते जाधव साहेब, तर लोक एकत्र आले असते का?
ही कल्पना रामदास स्वामींनी ठेवली. आणि त्या काळामध्ये धर्माचं कार्य, धर्माचं केंद्र हे मारुतीरायाचं मंदिर असायचं. काहीही असलं तर कुठे? मारुतीच्या पारावर. आणि ती असणारी पवित्र देवता या गावाचं, परिसराचं रक्षण करते. रक्षण कसं रक्षण करते? कुणाचं सांगायचं? लोकांचं सांगितल्याने कळत नाही मेजर साहेब, आपलं सांगितलं तर कळेल. या गावातील अनेक भूमिपुत्र आता आमचे मेजर साहेब पुढे बसले. देशासाठी या लोकांनी याच गावामध्ये जन्म घेऊन सीमेवरती काम केलं. त्यांना विचारा ही देवता काय करते. हे ह्या देवतेचं महत्व कुणाला आहे? जो गाव सोडतो आणि बाहेर जातो ना, त्याला निघताना देवाचं दर्शन घ्यावं वाटतं आणि आल्यानंतर देवाच्या दारात यावं वाटतं. किती काय मी म्हणून बोलून गेलो. दुसऱ्या पलीकडे जाऊन सांगेल मी आपल्याला की मीही देखील गेल्या अनेक वर्षापासून तीर्थयात्रा केल्या. पण भाऊसाहेब, एकाही तीर्थयात्रेमध्ये अपवादही नाही. अपवाद फक्त माझी श्रद्धा. यात्रा निघण्याच्या वेळेस मी मारुतीरायाला नारळ वाढल्याशिवाय कधीच गेलो नाही. देशात यात्रा केली, मागच्या वर्षी विदेशात यात्रा झाली. पण सोनोने आबा, एखाद्या ठिकाणी तरी टायर पंक्चर व्हावं. ही शक्ती कुणाकडे आहे? हे सामर्थ्य कुणाकडे आहे? ज्यांचे टायर चालत त्यांनी ध्यानात घ्या बरं. हे आपल्याला कीर्तन आज थोडं या प्रकारेच घेऊन जायचंय. काय महत्व आहे? कुणीतरी म्हणेल हे उगाच चाललं 36 वर्षापासून, बंद करा पुढच्या वर्षी. आता नाही. याच्या मागची चेतना काय आहे? याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ती कोणती आहे? या गावातील प्रापंचिक व्यवहार आणि पारमार्थिक व्यवहार आतापर्यंत कुठे कलंक लागला नाही भाऊसाहेब. याचं उदाहरण या नगर जिल्ह्याच्या बँकेमध्ये, जिल्हा सहकारी बँकेमध्ये ज्यावेळेस माझं कधी कधी जाणं झालं, त्यावेळेस आपल्या गावाच्या व्यावहारिक विचाराचं चिंतन त्या बँकेनं सांगितलं का निपाणी निमगाव सारखी सोसायटी नगर जिल्ह्यामध्ये नाही. व्यवहार सांभाळू शकलो कशामुळे? तर ही सगळी मंडळी मारुतीरायाचे उपासक आहेत. हे मी एक उदाहरण सांगितलं. प्रत्येकाचं घ्या. मी उच्च शिक्षित यासाठी म्हणलो, आमचे भाई माजी चेअरमन बसलेत राजू पाटील पुढे, त्यांची मुलं पहा, बाहेर गेलेत, काम करतायत, पण ते मुलं आमच्या या देवाच्या कृपेनं आज तिथं काय स्थिर आहेत. हे प्रत्येकाचं कुटुंब आहे पोपटराव. प्रत्येकाने बघा, प्रत्येकाने अनुकर. मी कशाकरिता बोलतोय मुद्दाहून? आज हे कीर्तन, आज अभंग आणि हा विषय कसा संगतीत आणायचा आहे, मला संगती कशी द्यायची हे लक्षात घ्या. हे सगळं करत असताना आमच्या इथल्या मुली देखील उच्च शिक्षित झाल्या, त्याही बाहेर गेल्या आणि त्यांनी देखील गावाचं नाव वाढवलं. त्याच्या पाठीमागे शक्ती जर कोणाची असेल तर ती शक्ती तुकाराम दादा ही मारुतीरायाची आहे. आणि त्या शक्तीचा हा असलेला महाउत्सव म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा आपण मोठ्या आनंदाने, प्रेमाने, श्रद्धेनं आयोजित केलाय. झाला आता उद्याचा जागरचं कीर्तन, परवा दहीहंडी फुटली म्हणजे 36 वर्ष दत्तू पाटील पूर्ण झाले. मग पुढे काय? पुढच्या वर्षी बघू. असं हे आपण कोणीही म्हणू शकत नाही की हे थांबवा, आणि कोणी म्हणू शकत नाही हे चालवा. हे चालवण्याची शक्ती जर कुणात असेल तर ती भगवंतामध्ये आहे. केला नेम
चालवी माझा केला अदृश्य शक्तीकरिता शब्द वापरला. पॉइंट टू ऑर्डर नोट करत जा. आता कीर्तन आता सुरू झालं. इथे जी अदृश्य शक्ती जागृत आहे, ज्याला धर्म मान्य नाही आणि ज्याला संत मान्य नाही, त्यांच्याकरिता बोलतोय. काय धर्माची व्याख्या आहे, संतांची काय व्याख्या आहे, संतांची व्याख्या करण्याकरिता त्याला संत व्हावं लागेल. आणि धर्माची व्याख्या समजून घेण्याकरिता दोन्ही गोष्टी योग्य लागतील बरं का. जात्या चरण आणि त्याला पुढचा शब्द आहे आचरण. या दोन गोष्टी इथं लागतात, तेव्हा माणूस इथं उभा राहू शकतो. ही परंपरा चालवण्याचं सामर्थ्य हे माझ्यामध्ये नाही. हे जर कोण चालवत असेल तर महाराज म्हणतात, केला नेम चालवी माझा. हे देवा, मला माहित नाही त्यावेळेच्या मंडळींनी कोणत्या अर्थाने हे कार्य सुरू केलं, या मागे काय उद्देश होता हे मला काही कल्पना नाही. पण ज्या संबंधाने आमच्या पुढे धर्म येतो आणि धर्मसत्ता येते ना, त्या धर्मसत्तेचं शेवटचं उत्तर आहे परंपरा. विठाला ती परंपरा कोणी केली आता नीट ऐका. मी बोलत नाही, ज्ञानोबारायाची भाषा सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, जे जे वडील करती तया नाम धर्म ठेविती. राजे हो, हे कोण्या व्यक्तीमुळे नाही, तर जे आमचे वडील होते ना, वडील या शब्दाचा व्यापक अर्थ काय दादा माहिती का? जन्म देणार नाही बरं. वडील म्हणजे जे श्रेष्ठ ज्येष्ठ होऊन गेले गावातले, ज्या श्रेष्ठांनी हे मार्ग दाखवले. मला आठवतं, इथे अनेक वर्ष आमच्या जाधव परिवारातील दत्तू मामा, पांढरी पिशवी हातामध्ये, धोतर, वडील गोविंद मामा, ही मंडळी कशाकरिता? तर पारायणाकरिता. इथे कित्येक वर्ष या मंदिरामध्ये त्यांनी पारायण केलं. पंचक्रोशी परिसर हा बाबांचा आहे. काल परवा सांगितलं, बाबांनी दोन गोष्टी सांगून गेले जाताना, मंदिराला सांभाळा आणि ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. हे बनशी बाबाचा संदेश आहे. आणि ती परंपरा, मला काय बोलायचंय पहा, उगाच काही काढू नका. ते पुढचा शब्द सांगू का? उग भुई भुई म्हणून पुढच्या म्हणी पाठ आहे तुम्हाला.
अगो कोणी कोणाला बडू नका. बडवता बडवता हाताला घट्टे पडतील, पुढच्याचं काही होणार नाही बाप, हे लक्षात घ्या. मला परंपरा सांगायची. मी तुमच्या समोर वाद घालायला उभा राहिलोय. पुढे बोला. आज मला आव्हान करायचं गावकऱ्याला का हे चाललंय, हे धर्म कार्य आहे आणि या धर्म कार्याला राजू भाऊ आपल्याला जीवात जीव आहे तोपर्यंत सांभाळायचं आहे. कितीतरी वारे येतील, कितीतरी पाऊस येईल, काही येईल, काही फरक पडत नाही. हा, पुढचं सांगू का? कितीतरी येतील, कितीतरी जातील, तो इथं बसलेला आहे, तो तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी हा उत्सव आहे. तो प्रसन्न व्हावा आणि त्याने आम्हाला प्रसाद द्यावा, हे प्रसादासाठी आहे सगळं चाललंय. मी नम्रपूर्वक सांगतो की आपल्याला परंपरा टिकवायची आहे आणि ती टिकवत असताना कदाचित आमच्याकडे जर ते पात्र आलं असेल तर मी सांगून गेलं हे माझं भाग्य आहे. इथे भाग्याशिवाय गोष्टी घडत नाही. सांगू का तुम्हाला पुढचं? या मंडप मध्ये यायला देखील भाग्य लागतं. हा मंडप सप्त्याचा नाही. कोणाच्या डोक्यात भ्रम असेल, हा मंडप कृष्णा महाराज काकडे अतुल महाराजाचा नाही. हा मंडप कुणाचा आहे? तो मारुतीरायाचा आहे. तिथे या आणि त्याला शरण जा. त्याची शरणांगती काय सांगते? भूत पिशाच निकट न आवे, महावीर जब नाम सुनावे. म्हणून आपण हा उत्सव भाऊसाहेब चालवला, चालेल तो करून घेणार आहे. आपण असो आपण नसो हे काही मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. की हे करत असताना आपल्या देवाचा उत्सव आहे हा म्हणून करा. आणि ज्याला देवाबद्दल मी बोलून गेलो, ज्याला धर्माबद्दल आणि ज्याला राष्ट्राबद्दल प्रेम आहे त्याने मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये यायचं असतं. आणि त्या निमित्ताने काल बाबांचा, आदिनाथ बाबाचा फोन आला की काहीतरी थोडी धर्मसभा आहे आणि उद्याच्या दिवस तुम्ही ॲडजस्ट करू शकता का? आता मोठ्याचा आदेश आला. बरं, कीर्तन आपलं घरचं असल्यामुळे म्हटलं काय आपण का उद्या केलं काय ना आज केलं काय, म्हणून बाबांच्या आदेशावरून, आदिनाथ बाबांच्या, मी आज या ठिकाणी उभा आहे. अभंग संतपर अशा प्रकरणाचा घेतलेला आहे. अभंगामध्ये 6 लक्षणं सांगितलीत संतांची. आपल्याला त्या 6ही लक्षणाने संत ओळखायचेत, संत समजून घ्यायचेत आणि त्याच संतांनी चालवलेलं कार्य आपल्याला पुढे चालवायचं आहे. विठाला विठाला काय आज आनंद आहे पहा. आपण धर्म हा शब्द समोर घेतला आणि सबंध हिंदू धर्माचं आदराचं स्थान असलेले आदरणीय श्री स्वामी सुनीलगिरीजी महाराज, आपल्या पंचक्रोशीचं भूषण महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत. सांगू का, तपोपूर्ती हीच आहे की साधू संतांनी यावं,
आणि आपल्या ह्या गावाला आशीर्वाद देऊन जावं. काल पूजनीय बाबा आले सकाळी, आज स्वामीजी आले, काल रात्री म्हसलेकर महाराज होते, सगळे एक संत मंडळी. कारण काय तर या मंडळींनी सर्वांनी या गावावरती प्रेम केलं. किती प्रेम केलं. पूजनीय श्री महाराजांना आपण किती काही वेळेस कसलंही उद्घाटन असलं की महाराजांना फोन, आणि महाराजांचं प्रेम असं की लिमगाव म्हटलं की हजर आहेत. म्हणून महाराजही आले. चला आता आपलं मागचं बाड बंद करू आपण आणि आपल्या अभंगाकडे. आता आपलं बाड आपल्याला आयुष्यभर आहे, तर गावचं गावातच ठेवलं पाहिजे ना. आता महात्मा आलेत तर आता जरा आपल्या अभंगाकडे येऊ. आणि काय असतं, अमृत काय घमिलं प्यावं नाही लागत. एक थेंब भर दिलं का ते अमृतच असतं. बस त्याच्यात तुम्ही सगळं समजून घ्या. पुढचं काही बोलायचं काही कारण नाही. महाराज जीवनामध्ये कोणतंही क्षेत्र असो तिथे अनुभव लागतो. अनुभवाला महत्व आहे. कोणतंही क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, आध्यात्मिक क्षेत्र घ्या. लोक विचारतात तुम्हाला किती दिवसाचा अनुभव. ज्याला अनुभव आला त्याला देव कळाला. विठ्ठला देवाची ओळख करण्याकरिता अनुभव गरजेचा आहे, आणि तो अनुभव समजून घेण्याकरिता संत समजणं ही आज काळाची गरज आहे. या जगाच्या पाठीवर संत आहेत, ग्रंथ आहेत, गंगा आहे. म्हणून बाबाजी आपण सगळे सुरक्षित आहोत. त्यांच्या पावित्र्याने, त्यांच्या विचाराने, त्यांच्या आचाराने आज आपण गावोगावी हे उत्सव करतो. समाज येतो. समाज आल्यानंतर इथे आपल्यासारख्यांच्या आशीर्वादाने समाज जीवनमुक्त होतो. हे कार्य करण्याकरिता, हे करून घेण्याकरिता सत्पुरुषाला अनुभवाची गरज आहे. आता अनुभव म्हटलं तर स्वामींना म्हणजे सुनीलगिरी महाराजांना अनुभवाचा आपण त्यांना सांगायची गरज नाही. त्यांनी सर्व अनुभव घेतलेला आहे. तालुक्याचा घेतलाय, जिल्ह्याचा घेतलाय आणि समाजाचाही घेतला. आणि मला वाटतं लिमगावचा म्हणजे आमचं किती, आता माझा तर बालपणापासून महाराजांचा संबंध आहे. सगळ्यांचा अनुभव महाराजांनी घेतला. परंतु एवढं करून योगीराज प्रल्हादगिरी बाबांच्या कृपेनं, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांच्या कृपेनं महाराज जसे पहिले तसे आजही आहेत. जो त्यांचा जो स्वभाव आहे, जे त्यांचं हसणं आहे, जे त्यांचं सहज बोलणं आहे ते तसंच आहे. त्याच्यात काही बदल झालेला नाही. याला साधू म्हणतात. प्रसंगानिरोपाने आपल्याला बदल करावा लागतो, वेळेनुसार बदल करावा लागतो. बदलत जाणं हे माणसाचं लक्षणच आहे. पण बदलत असताना धर्माकरिता जर बदललात तर धर्माची क्रांती होते. हे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पूज्य श्री महाराज आहे. या परिसरामध्ये भव्य राम मंदिर ज्यांनी निर्माण केलं ते महाराज आहेत. आज आपण देशामध्ये रामाच्या मंदिराचा उत्सव साजरा केला, पण त्याच्या काही वर्ष आधी महाराजांनी राम मंदिराची स्थापना केली. पंचक्रोशीला मर्यादा रामचरित्रामध्ये पाहायला मिळते. त्या कथेचे अनुभव दिले. साधू काय करू शकतो? साधूचं कामच आहे बुडत हे जन न देखवे डोला, ये तो कळवळा मनोनिया, ये तो कळवळा मनोनिया. बुडत हे जन न देखवे डोला, ये तो कळवळा
जीवन सांगितलं. महाराज म्हटले, बुडत हे जन न देखवे डोळा. समाज बुडत असेल तर समाजाला तारण्याकरिता साधू असतो, संत असतात. आणि साधू संत समाजाच्या हिताकरिता प्रयत्न करतात, प्रयास करतात. त्या प्रयत्न प्रयासामध्ये ते त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. किती संतांची परंपरा या जिल्ह्याला लाभलेली आहे. इकडे खाली गेलं तर भगवान बाबा वामन भाऊ, इकडे पुढे गेलं तर सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, आणि मध्ये आपलं देवगड स्वामीजी. ही सगळी परंपरा आहे. या संतांनी काय केलं? समाजाचं हित शोधलं. समाजाचा जो दुःखाचा भाग आहे तो कमी करण्याकरिता जे जे प्रयत्न करता येतील त्या निमित्ताने संतांनी केले. मला सुनीलगिरी महाराजाला पाहिलं का मला त्रिवेणेश्वरच्या कथेची आठवण येते. महाराज क्या बात है. देशामध्ये त्रिवेणेश्वर देवस्थान त्यावेळेस पहिल्यांदा लाईव्ह गेलं. त्याचं जर कारण कोण असेल तर ते पूज्य श्री सुनीलगिरी महाराज. आणि सांगू का तुकडोजी महाराजांच्या भाषेत महाराज म्हटले, गुरुने मस्त फकीरी दिया. सुनीलगिरी महाराजांचे गुरुच असे होते की त्यांनी अशी फकीरी दिली की 0 मिनिटात सोडलं, त्याचा विचारही नाही केला, आणि पुढे 0 मिनिटात सुरूही केलं, त्याचाही विचार नाही केला. तुकडोजी महाराजांची भाषा आहे. तुकडोजी महाराज म्हटले, गुरुने मस्त फकीरी दिया. माझ्या गुरुने मला मस्त फकीरी म्हणजे मला फकीर बनवलं. महाराजांच्या बाबतीत जीवनच ते आहे. ज्यांच्या अंगावर भगवं वस्त्र आहे ते सगळं तुमच्या आमच्यासाठीच घेतलेलं आहे. भगव्याची किंमत समाजाला आत्ता कळायला लागली. आणि या देशाला आज जर स्थिर कुणामुळे हा देश असेल स्वामीजी, तर तुमच्या जवळ जे वस्त्र आहे त्या वस्त्रामुळे समाज स्थिर आहे. आज आम्ही इथं उभे आहोत, आम्ही एवढ्या स्थिरतेने बोलू शकतो, याला कारण काय असेल तर आपल्यासारख्या साधू संतांची ती कृपा आहे. मला उभं करण्यामागे 50% जास्त हिस्सा सुनीलगिरी महाराजांचा आहे. आम्ही त्रिवेणेश्वर ते घृष्णेश्वर पायी दिंडी 16 महाराजांनी काढला होता. आणि महाराजांनी सहज त्या डोनगावला काहीतरी सांगितलं, म्हणे आज कीर्तन करायचं म्हणतो. म्हणलं तर मी भजनी माणूस, कीर्तन, आणि तुम्ही उभा राहा. महाराजांचं प्रेम सगळ्यांना प्रेम दिलं. आणि सांगू का, जग हे प्रेमाने जिंकल्या जातं. आज महाराजांचं नाव सबंध देशामध्ये आहे, त्याचं कारण आहे प्रेम. आणि हे प्रेम देण्याकरिता या जगामध्ये हे संत येतात. महाराज या प्रेमाने ईश्वराजवळ जाता येतं. ज्याच्याकडे प्रेमाची शिदुरी आहे त्याला देव भेटतो, त्याला संत भेटतात. त्या देवाची प्राप्ती संत महात्म्याला होते. सांगू का, देव त्यांनी अनुभवलेला आहे, आणि तो अनुभव या जगापुढे संत मांडतात. त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसा
आपला अनुभव सांगतात. मी आरंभाला सांगून गेलो की अभंगामध्ये श्री तुकोबारांनी साधूची 6 लक्षणं सांगितली यामध्ये, आणि ती सांगत असताना लक्षण आहे पण यथार्थ आहे, माझा शब्द हा होता. यथार्थ लक्षणाचं ज्ञान झालं की वस्तूची किंमत कळत असते. नाही समजलं? सरळ भाषेत सांगतो. बाजारात गेल्यानंतर वस्तूचा भाव कळाला का खिशाचा अंदाज कळतो. आता लक्षात आलं का? बाजारात गेलो आपण आणि तिथे अनेक वस्तू मांडलेल्या आहेत, त्यातली एक घ्यावी वाटते, पण घेण्याकरिता आपल्या खिशाचा अंदाज जाधव साहेब आपल्याला लागतो. हे जसं आहे तसं साधूचं लक्षण सांगितलंय, ते यथार्थ सांगितलंय. ज्याला लक्षणाचं ज्ञान झालं त्याला साधूही कळाला आणि त्याला देवही कळाला. संतांच्या बाबतीत विचारलं तर संतांना लक्षण माहित होतं आणि ते यथार्थ ज्ञान त्यांचं होतं. उदाहरणाने सांगायचं ठरलं तर नीट ऐका. एका गावाच्या ओट्यावरती एक भटजी बसलेले आहेत आणि ते भटजी बसल्यानंतर एका कुटुंबातील एका गृहस्थाने एका मुलाला पाठवलं, म्हणे जा आपल्या मंदिराच्या ओट्यावरती भटजी बसलेले आहेत, त्यांना घेऊन ये. तो मुलगा आला, ओट्यावरती आल्यानंतर म्हटला इथं भटजी कोण आहे? तर भटजी म्हटल्यानंतर गंमत अशी झाली, तिथं एक भटजी नव्हते, तिथे 4 भटजी बसलेले होते. मुलगा परत पाठीमागे गेला आणि वडिलांना सांगितलं मी गेलो, पण भटजी म्हटल्यानंतर तिथं 4 आहेत, आपल्याला कोणता पाहिजे? मग वडिलांनी सांगितलं जा, ज्याच्या गळ्यामध्ये जॉकेट आहे ते पोरग पळत आलं. म्हटलं इथे भटजी आहेत, पण ज्यांच्या गळ्यामध्ये जॉकेट आहे, ज्यांच्या अंगावर जॉकेट आहे, त्याने पाहिलं तर तिथं दोघाच्याही अंगावर जॉकेट होतं. त्या पोराला परत नाही कळालं. ते पुन्हा वडिलाकडे गेलं, म्हणे बाबा मी गेलो पण तिथं दोघांना जॉकेट आहे. हो तुम्ही सांगताय खरं. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जो भटजी अपेक्षित आहे ना, तो थोडा वाकडा चालवतो. मला काय सांग, मी कायसाठी सांगतोय लक्षात घ्या बरं. मला लक्षण सांगायचंय. वडिलांनी 3ऱ्यांदा लक्षण सांगितलं. पहिलं लक्षण सांगितलं, दुसरं सांगितलं, तिसरं सांगितलं. वाकडा येतो त्याला घेऊन या. ते मुलगा पळत आला, त्या 4ही भटजीकडे पाहिलं, त्यातले 3 वाकडे होते आणि एकच सुईचा होता. आता मात्र मुलगा गडबडला, वैतागला, कारण 8 वाजत आले होते. वडिलाकडे गेला, सांगितलं हे बा हात जोडितो गाड्या, आता ज्याला बोलायचंय ना त्याचं मला तुम्ही यथार्थ लक्षण सांगा की त्या लक्षणाने मला त्याला ओळखता येईल. वडील हुशार होते. वडिलाच्या लक्षात आलं ज्यांना आपल्याला पूजेकरिता बोलवायचंय ना त्यांच्या अंगामध्ये जॉकेट आहे, तो वाकडा चालणार आहे, तो भटजी आहे. पण एक असा भटजी आहे की त्याच्या हातामध्ये 8च्या आकडीची काठी आहे आणि तो भटजी आपल्याला अपेक्षित आहे. मग त्या 8च्या आकडीची काठी पाहण्यासाठी ज्यावेळेस तो मुलगा आला, भाऊसाहेब त्यावेळेस चौघामध्ये फक्त एकाकडेच काठी होती. मला एक सांगा, तो पहिल्यांदा आला त्यावेळेस तो तिथं नव्हता का? दुसऱ्यांदा आला तो भटजी तिथे नव्हता का? तिसऱ्यांदा आला तिथे नव्हता का? 3ही वेळेस तो तिथेच होता.
फक्त बाप, त्याला ज्ञान नव्हतं. बस 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 बस, तुमचं माझं हेच चाललंय. हाय इथंच आहे सगळं. मारुतीराय कुठं गेलेलं नाही, ते इथेच आहे. फक्त त्याचं ज्ञान व्हावं. मारुतीराय एक संत आहेत. मारुतीराय एक महापुरुष आहेत. मारुतीराय एक भक्त आहेत. त्या भक्ताचं ज्याला यथार्थ ज्ञान झालं ना, त्याला त्याचा अनुभव येतो. विठाला विठाला. आणि त्याचं ज्ञान होण्याकरिता फक्त पौर्णिमेला शेंदूर लावला म्हणजे तो कळतो असं नाही. याचं यथार्थ लक्षण समजून घेण्याकरिता मी तुम्हाला मुद्दामून थोडा प्रसंग सांगितला. जसं त्या कुटुंबातील गृहस्थाला त्या भटजीची गरज होती, तशी आपल्याला सगळ्याला मारुतीरायाची गरज आहे. त्याची जर आपल्या पाठीमागे कृपा नसेल तर तुम्ही सगळं करतान तुम्ही, पण तुमच्या पाठीमागे तो नसणार आहे. आणि ज्याच्या पाठीमागे तो आहे ना भाऊसाहेब, त्याच्या जीवनात त्याला काहीच कमी नाही. काही कमी नाही. 17.5 लाखाच्या गाडीत फिरवतोय. 1.25 एकर जमिनीन मला माया वाटेला, ती बी अजून वाटून नाही दिली म्हातारीना. जाधव साहेब किती 17.5 लाखाच्या गाडीत फिरतोय, ती बी 4थी गाडी बदलली आतापर्यंत. मी छातीला हात लावून सांगतो, हे माझ्या मारुतीरायाची कृपा आहे. आणि हे करत असताना आमचे आत्ताचे कृष्णा महाराज काकडे म्हणजे आत्ताचे काही दिवसापूर्वीचा आमचा विद्यार्थी आहे जाधव साहेब. आज 1.5 कोटीच्या गप्पा चालू आहेत. ही ताकद कोणाची आहे? ही ताकद जर कोणाची असेल तर महारुद्र हनुमंतरायाची ताकद आहे. मग अशी आले, मी म्हणलं असं असं करावं लागतंय. त्रितपपूर्ती 16 आहे. हे महाराज म्हणले आपल्या इथं आलेत, दिवाळीचा सण आहे, आपण दिवाळीला घरी बहीण आली तर आपण तिला साडी घेतो. काकडेबाई वाटलं तर काही मनी करतो. म्हणजे जर कोणाच्या मनात असलं मनी, कळले ना, सोन्याचे बरं का, आता कोण नाही करायचं. पण मग या महाराज मंडळीला आपल्याला उद्या परवा वाट लावायचं म्हटलं, यांना सगळ्याला पाची पोशाख करायचे. बाबाजी भाऊसाहेब म्हणले या नेवाशाला आपण करून टाकू म्हणे. सगळ्या संतांना जातानी आपल्याला काल्याच्या दिवशी जशी आपली बहीण वाट लावतो आपण आनंदाने, तशी मंडळीला वाट लावायचं. परत पुढच्या वर्षी लवकर या. हे परत परत कशा करता करायचं? ही ऊर्जा, ही चेतना, ही मी परवा दिवशी सांगितलं, राजू भाऊ, तुम्ही जे तुमच्या लेकरा बाळाच्या मुखातलं जे अन्न काढलं आणि ते तुम्ही मारुतीरायाच्या दारामध्ये लोकांना दिलं, त्यातला एक शीतही वाया जाणार नाही. हे लक्षात घ्या. आणि ते अन्न परब्रह्माच्या रूपाने आहे. 3 वर्ष झाले खूप त्रास होतोय स्वामीजी, पण साधू किंवा संत किंवा महाराज किंवा बुवा याला सहनच करावं लागतंय. सहन केल्याशिवाय त्याला देव पण येत नसतं. हे सगळं होत असताना रोजचा अन्न प्रसाद आहे स्वामीजी, पूर्ण गाव येतंय. होतो थोडा त्रास, पण आमच्या कैलासगिरी महाराजांचं वाक्य आहे, गुण मात्र हमखास. होत असतो त्रास, आणि त्या त्रासातून हे सगळं चालत आलं. मी खूप खूप धन्यवाद देतो की ज्यांनी आमच्या कृष्णा महाराजांच्या आणि आमच्या शब्दाला किंमत दिली आणि आमची लाज राखली. एवढं सोपी गोष्ट नाहीये. आज 35-30 रोजचा खर्च चालू आहे. विघ्न येणार नाही. तो प्रसाद सर्वांना मिळाला, दही आणि लाहीचा प्रसाद मिळाला की जसे गोपाळ मुक्त झाले तसे आपल्याला मुक्त व्हायचंय. आणि म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. ही माऊली ज्ञानोबारायांची भाषा आपल्याला कळावी. संतांची भाषा कळण्याकरिता अनुभव लागतो. तो अनुभव संत महात्मे सांगतात की कैसा ज्याचा अनुभव, महाराज म्हटले ऐसा ज्याचा अनुभव, कैसा ज्याचा अनुभव,
विश्वदेव सत्यत्वे, या जगामध्ये देव आहे हे ज्याला मान्य आहे त्याला साधू म्हणावं. त्याची ओळख नामदेवरायाला विचारा. नामदेवराय कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळाले. विश्वदेव सत्यत्वे, परिणाम देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, आसे जवळी आसे, देवतया जवळी आसे, पापणासे दरुशाने, पापणासे नामदेवरायाने कुत्र्यात देव पाहिला. कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळाले. त्याचा परिणाम सांगितला. देव तया जवळी असे, नामदेवरायाच्या जवळ देव राहिला. आपल्याला देव कळावा, देव मिळावा असं वाटत असेल तर जगामध्ये विश्वामध्ये देव आहे, त्या देवाची अनुभूती घ्या. तो सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलसे. तो परमात्मा सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याचं निवास आहे. ते ज्याला कळालं त्याला साधू म्हणतात. तोच देव त्या संतांच्या घरी राबतो. बरीच उदाहरणं आहेत. इथे पैठण क्षेत्र आहे. नाथबाबांच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने राहिला. देव तया जवळी असे. का? आम्हाला माणसात देव दिसला नाही देडगावकर, आम्हाला माणसात देव दिसेना. माझ्या नाथबाबाला गाढवात देव दिसला. आणि गाढवाला नाथांनी काय केलं? काशी यात्रेवरून आणलेलं जल हे गाढवाच्या मुखात दिलं. विश्वदेव सत्यत्वे, त्या देवाची अनुभूती त्यामध्ये पाहणं, ती दृष्टी निर्माण होणं हे साधूचं लक्षण आहे. म्हणून देव तया जवळी असे, पापनासे दर्शने. महाराज, पापाचं आणि पुण्याचंच गणित आम्ही रोज घेऊन चाललोय. रोज आमच्या पाठीमागे पाप पुण्याचं गणित आहे. सांगू का? 2 तत्व या जगामध्ये आहे, एक सत आणि एक असत. दिवस आणि रात्र, पाणी आणि अग्नी, हे जसे 2 तत्व आहेत त्या प्रकाराने जीवनाची चर्या चालू आहे. पाप आणि पुण्य. स्वामीजी प्रवचनात सांगत असतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. गोड सगळ्याच्या घरात आहे तसं गोड जीवन ठेवा. हे गोड जीवन प्रभूच्या चरणापर्यंत घेऊन जा. तुमच्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या कृपा आशीर्वादानेच मी उभा आहे. इथे सगळे जे उभे बसलेले आहेत पुढे, हे सगळे वडील मंडळी आहेत. त्यामुळे हे सगळं महाराष्ट्रभर देशभर काम चालू आहे. आता तर धर्माचं काम हाती घेतलं. अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समिती स्वामीजी आपण उभी करत आहोत आणि त्याचं काम जगन्नाथपुरीला आपण त्याची सुरुवात केली आहे. मागे तिरुपतीमध्ये त्याची परत एक चांगली एक संगती झाली. आपल्याला देशामध्ये धर्माचा प्रचार प्रसार व्हावा आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं याच्याकरिता आपल्याला प्रयत्न करायचे. आणि ते प्रयत्न करत असताना सर्वांना सोबत घेऊन जायचंय, सगळ्यांनी आनंदाने ते स्वीकारायचंय. याच्याकरिता ते आहे. ते काम आपण करत राहिलं पाहिजे. मी हे कशाकरिता सांगत होतो की साधूचं जीवन हे अनुभवजन्य जीवन आहे. वारकरी संप्रदायामध्ये, संत संप्रदायामध्ये अनुभवाला विशेष किंमत आहे. आपण काय म्हणतो असतो, तुमचा किती दिवसाचा अनुभव आहे, तसं इथे अनुभव विचारला. महाराज म्हटले, कैसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे. बाळ रडायला लागलं, कैसा ज्याचा अनुभव. आता ते पोरग रडायला लागलं, त्याचा अनुभव आपल्याला काय?
आता आपण सुनीलगिरी महाराज म्हणलं पोरग रडायला सांगा महाराज, ते म्हणते आता याच्यातलं मला काय ज्ञान आहे. मग त्याला अनुभव कोणाचा पाहिजे? एका मातेचाच पाहिजे. तसं देव देव म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर देवाचा अनुभव साधूलाच आहे, संतांनाच आहे. महाराज म्हणतात तो देव कशाने मिळतो, तर तो देव मिळण्याकरिता आपल्या जीवनातला भेदाभेद गेला पाहिजे. तो भेदाभेद गेला की मनुष्याचं जीवन हे पूर्ण होतं. तू का म्हणे भेदाभेद, तो का म्हणे भेदाभेद, तो का देवा